सार्वजनिक गणेशोत्सव सजावट प्रतियोगिता में प्रथम पुरस्कार 3 लाख रुपये व पारितोषिक देकर सम्मानित किया गया। स्टार न्यूज टुडे संवाददाता सलीम सैयद की एक खास रिपोर्ट। मुंबई उत्सव मुंबई की ओर से सार्वजनिक गणेशोत्सव सजावट प्रतियोगिता 2025 कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें 50 मंडलों को प्रथम, द्वितीय और तृतीय पुरस्कार व पारितोषिक देकर सम्मानित किया गया, जिसमें प्रथम पुरस्कार 3 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार 2 मंडलों को 1-1 लाख रुपये और तृतीय पुरस्कार 2 मंडलों को 50-50 हजार रुपये प्रदान किए गए। इस अवसर पर प्रिय बहनों की महामंगला गौर प्रतियोगिता का पुरस्कार वितरण किया गया। साथ ही महिलाओं को उपमुख्यमंत्री के लाडली बेटी कार्य से जो सहायता मिली, उससे महिलाओं को बड़ा फायदा पहुंचा। इसको लेकर महिलाओं ने उत्साहपूर्वक उनका धन्यवाद किया। इस समारोह के मुख्य अतिथि राज्य मंत्री योगेश कदम थे। साथ ही शिवसेना नेता मीनाताई कांबली, शिवसेना प्रवक्ता व पूर्व नगर सेविका शीतल महात्रे तथा शिवसेना सचिव व चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार की उपस्थिति में कार्यक्रम संपन्न हुआ। इस अवसर पर महाराष्ट्र सरकार के गृह राज्य मंत्री योगेश कदम ने कार्यक्रम के दौरान संबोधित करते हुए कहा कि शिवसेना प्रमुख नेता व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथ जी शिंदे जी की तबीयत ठीक नहीं है, इसलिए उन्होंने आज के सभी कार्यक्रम स्थगित कर दिए। उन्होंने कहा कि लाडली बहनों को जो महिला योजना से सहायता दी गई, उससे अनेक महिलाओं ने अपना खुद का व्यवसाय शुरू किया और आज उनकी आर्थिक स्थिति सशक्त हुई है। उन्होंने महिलाओं से आह्वान किया कि आने वाले महानगर पालिका चुनाव में मनपा पर अपना झंडा फहराएं और महिलाएं उन्हें अवश्य सहयोग करें। ये सार्वजनिक गणेशोत्सव सजावट प्रतियोगिता सोमवार 6 अक्टूबर 2025 शाम 5 बजे भारतीय विद्या भवन, गिरगांव चौपाटी, मुंबई में आयोजित की गई। कार्यक्रम में मुख्य रूप से समर्थ विजन की ओर से मराठाचा महाराष्ट्रचा नृत्य नाटक प्रस्तुत किया गया, जिसमें महिलाओं ने अपनी कला से सुंदर प्रस्तुति दी। इस समारोह में वरिष्ठ पत्रकारों का भी स्वागत और सत्कार किया गया। साथ ही स्वप्नाक्षय मित्र मंडल सार्वजनिक नवरात्रि महोत्सव मॉडल टाउन ने इस वर्ष नवरात्रि महोत्सव 2025 मनाया, जिसमें उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले महिलाओं और पुरुषों को पुरस्कार प्रदान किए गए तथा छोटे बच्चों को प्रोत्साहन पुरस्कार देकर उत्सव मुंबई की ओर से सम्मानित किया गया। इस अवसर पर YouTube पर प्रसारित झेंडा मराठीचा के संपादक प्रसाद मोकाशी ने बताया की उत्सव मुंबईचा म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईमध्ये मंगळागौर आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संदर्भात स्पर्धा घेण्यात आली होती। आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आहे। मुंबईतल्या जवळपास कमीत कमी 500 च्या आसपास गणपती मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता। या स्पर्धेत बऱ्याच वेगवेगळ्या कल्पना मांडण्यात आल्या होत्या, वेगवेगळ्या संकल्पना पाहण्यात आल्या होत्या आणि त्याचं परीक्षक म्हणून काम करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आज या संपूर्ण दोन्ही स्पर्धांचं पारितोषिक वितरण समारंभ होतोय। सुशांत शेलार आणि शीतल म्हात्रे या त्याचे संयोजक होते आणि खूप अतिशय चांगला वेगळा एक कार्यक्रम किंवा एक वेगळा अनुभव आम्हाला बघायला मिळाला आणि त्याचा आज पारितोषिक म्हणजे आज आता तर बघितलं तर व्यासपीठाच्या खालच्या बाजूला जिथे प्रेक्षक बसले त्यांचा उत्साह जर बघितला आणि मंगळागौर स्पर्धेमध्ये विजयी झाले किंवा मंगळागौर स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्या महिला जर त्या उत्साहात आलेल्या आहेत त्या बघितल्या तर हा उत्सव मुंबईचा हा खरोखर यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही। आज उद्देश हाच आहे की ज्या 2 स्पर्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या होत्या याचा बक्षीस समारंभ, या स्पर्धेत कोण विजयी झालं, कोण मुंबईच्या उत्सवामध्ये सुपर ठरलं हे आज पाहायला मिळणार आहे। अर्थात अजून निकाल जाहीर झालेला नाही, त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की नेमकं कोण पहिल्या नंबरवर आहे, कोण दुसऱ्या नंबरवर आहे। पण अर्थात यात सहभागी होणं, या स्पर्धेमध्ये सहभागी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि याच्यात सहभागी होताना जो कलाकारांचा जो उत्साह होता, जो आनंद होता त्यांना मिळत होता, तो बघितला तर खरोखरच सगळ्यांना हा उत्सव आपला उत्सव असाच वाटलेला आहे। विवेक नारायण पंगेरकर आहे आणि आजचा जो प्रोग्राम होता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा, तर त्यामध्ये स्वप्नाक्षय मित्र मंडळ या मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आहे। गेली अनेक वर्ष आमच्या मंडळाला फर्स्ट प्राईज किंवा सेकंड या 2 प्राईजमध्ये मिळतात। त्यामध्ये लोकसत्ता आहे, लोकमत आहे,
मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका आहे यांची आम्हाला बरेच वेळा अशी फर्स्ट प्राईज मिळालेली आहे. परंतु आजच्या प्रोग्राममध्ये आम्हाला उत्तेजनार्थ प्राईज मिळालं. यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना धन्यवाद करतो. उत्सव मुंबईचा या प्रोग्राममध्ये स्वप्नाश्य मित्रमंडळ ला उत्तेजन बक्षीस दिलं. चांगलं म्हणजे चांगलं काम केल्याचा पुरस्कार दिला. आमच्या मंडळाचे माननीय देवेंद्र बाळा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची पुरी कमिटी या मंडळाला सगळं जे काय सहाय्य मिळालं, बक्षीस मिळालं, मुंबईचा राजा मिळाला, महापालिकेचा राजा मिळाला, अशा 3-4 बऱ्याचशा मंडळामध्ये आम्हाला पहिले बक्षीस मिळालेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून पण आम्हाला उत्तेजन बक्षीस मिळालं, त्याच्यामध्ये पण आम्ही खुश आहोत.